आज होता बाळाचं नाव ठेवण्याचा कार्यक्रम. मग त्यासाठी इकडे पटपट सकाळी आवरून घेतलं. मम्मीने सर्व काम वगैरे करून घेतलं. बाळाला अंघोळ वगैरे घालून घेतली. त्यानंतर मग आम्ही काय केलं, सर्व आवरल्यानंतर मग 3-4 वाजता तो कार्यक्रम ठेवलेला होता. मग त्यासाठी सर्व तयारी करून घेतली. सर्व डेकोरेशन माझ्या भावाने केले होते. त्याआधी ते आम्ही सगळं पाळणा वगैरे सजवून ठेवला. म्हटलं नंतर गडबड नको व्हायला. मग त्यासाठी पूर्ण डेकोरेशन वगैरे करून घेतलं. तोपर्यंत मम्मीने बायकांना सांगून आली की 3-4 वाजता नाव ठेवण्याचा कार्यक्रम आहे म्हणून. आम्ही घरातल्या घरातच केला, एवढा काही मोठा केला नाही. मामाच्या इथं कार्यक्रम झाला तो. 12व्या दिवशी आमच्याकडे नाव ठेवण्याचा कार्यक्रम अशा पद्धतीने होतो. तर त्यासाठी इकडे माझ्या सासूबाई देखील आल्या होत्या. तर त्यांना सर्व प्रथा या माहिती आहेत. त्यामुळे मग त्यांनी आमच्याकडे एक हंडा भरून पाणी ठेवतात आणि तांब्याने तो घेतात. काहीतरी म्हणावं लागतं, ते माझ्या काही लक्षात नाही आता, पण ते काहीतरी म्हणतात की 3 वेळेस पाणी टाकतात आणि मग परत भरतात. तर त्यानंतर मग आईच्या डोक्यावरती आणि बाळाच्या तोंडावरती झाकण ठेवतात. एक कणकेचा दिवा बनवलेला असतो. तो कणकेचा दिवा कोणालाही दिसू नये, म्हणजे सहज बाळाला दिसू नये यासाठी तोंडावरती झाकण टाकलेलं असतं. ते का माहीत नाही, पण मग तशी प्रथा आहे की तो दिवा बघू नये म्हणून. त्यामुळे मग माझ्या सासूबाईंनी माझं तोंड झाकून घेतलं. त्याआधी कळस डोक्यावर ठेवला होता आणि मला काहीतरी बोलायला लावलं होतं. त्यानंतर मग त्यांनी कळस धरला आणि हसत होता की मी म्हणतही नव्हते व्यवस्थित, त्यामुळे त्या मला हसू लागल्या. एक आमच्याकडे विळा देखील ठेवतात पाठीवरती आणि मग नंतर त्यांनी माझं औक्षण करून घेतलं. त्यांना सर्व प्रथा या व्यवस्थित माहिती आहेत. त्यामुळं मग त्या आल्या होत्या आणि त्यांच्या हाताने सर्व काही झालं. त्यानंतर मग सर्वांनी एकाने मिळून माझं औक्षण केलं. छान पद्धतीने औक्षण केलं बाळाचं आणि माझं. फार गरमत होतं कारण उन्हाळा होता आणि ते ब्लँकेटही अंगावर पॅक दिलेलं होतं आणि बाळही झाकलेलं होतं. तोही रडू लागला होता, त्यालाही गरमत होतं आणि तो खूप लहान असल्यामुळे त्याला गरमी सहनही होत नव्हती. पण मग आता पूर्ण होईपर्यंत तर थांबावंच लागणार होतं. त्यानंतर बाळाचं नाव आम्ही ठेवलं हर्ष, कारण हे नाव त्याच्या पप्पांच्या आवडीचं होतं. कारण आयुषचं नाव हे माझ्या आवडीचं होतं, म्हणजे माझ्या मोठ्या मुलाचं नाव मी ठेवलेलं.